आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकुमशाह व्हायचंय। भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवून ठेवलंय। ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा। अमेरिकेत जनतेनं ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला। सामनातून हल्ला। महाराष्ट्राच्या 2047 पर्यंतच्या विकासाचा रोडमॅप तयार। विजन डॉक्युमेंटचा मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। विजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार। सरकारकडून जीर्णोद्धारासाठी 1865 कोटी रुपये मंजूर, तर भूसंपादनासाठी 18,79,00,000 रुपयांचा निधी मंजूर। दिवाळीतील गर्दीच्या हंगामात प्रवाशांना कोकण रेल्वेचा दिलासा। आजपासून पावसाळी वेळापत्रक रद्द। रेल्वे गाड्यांसाठीची वेगमर्यादा हटवण्यात येणार, तर वंदे भारत आठवड्यातून 6 आणि तेजस एक्सप्रेस आठवड्यातून 5 दिवस धावणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायू प्रदूषणात वाढ। हवेची गुणवत्ता अति खराब नोंदवण्यात आली आहे। वाकड आणि शिवाजीनगर परिसरात हवा सर्वाधिक खराब दाखवण्यात आलेली आहे, तर आरोग्य तज्ज्ञांकडून मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आलाय, मात्र सणासुदीत पाणी पुरत नसल्यानं दिवाळीच्या आंघोळीसाठी गावकऱ्यांचा नदीपात्रातून पाणी उपसा पाहायला मिळतोय। प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। अमरावतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्यानं अंध, निराधार आणि बेघर आणि दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी केलेली आहे। राणा दाम्पत्याकडून किराणा सामानाचं वाटप करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनीही यावेळेला फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने विधिवत लक्ष्मीपूजन संपन्न झालेलं आहे। संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचांग पूजन, संस्थानाच्या वही खात्याचं चोपडी पूजन करण्यात आलं। मुंबईसह कल्याण, बदलापूर आणि उरणमध्ये परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळते, तर रायगड जिल्ह्यातही पावसामुळे दाणादाण उडालेली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ पाहायला मिळते।